श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अभिनव रामायण भाग 3. वसिष्ठ ऋषी म्हणाले, राजन, हे विश्वामित्र ऋषी स्वतःच धर्माचे मूर्तिमंत रूप, बलवानांमध्ये बलिष्ठ, विद्येमुळे साऱ्या जगात श्रेष्ठ, तपाचरणी, जगातील सर्व अस्त्रांची त्यांना माहिती आहे. ते स्वसामर्थ्याने त्या राक्षसांचा निःपात करण्यास समर्थ आहेत. केवळ काही विशिष्ट हेतूने रामाचे हित लक्षात घेऊनच त्यांना नेत आहेत. दशरथांनी सत्वर राम लक्ष्मणास बोलावून त्यांना विश्वामित्रांच्या स्वाधीन केल्यावर तिघेही प्रवासास निघून गेले. रामायणात वारंवार नरमांसभक्षी राक्षस अरण्यात वास्तव करून असल्याचे सतत वर्णन आलेले आहे. वाल्मिकींनी वर्णन केलेले रामायण कौरव पांडवांच्या घनघोर भारतीय युद्धाच्या फार पूर्वी घडलेले दिसते. रामायण हे या युद्धापूर्वीचे, यावरून रामायणाचा काल किती प्राचीन आहे याची कल्पना येते. रामाच्या काळात उत्तर हिंदुस्थानातील गंगा यमुना नद्यांचे खोरे आणि पंजाबच्या जवळपासच्या सुपीक प्रदेशामध्येच प्रामुख्याने लोकवस्ती होती आणि उत्तर हिंदुस्थानचा बाकी बराच भाग आणि संपूर्ण दक्षिण हिंदुस्थान भयानक निबिड जंगलांनी व्याप्त असल्यामुळे हिंस्र श्वापदे व काही नरमांसभक्षी माणसे या अरण्यातून राजरोस फिरत जंगलात असलेल्या तुरळक सुसंस्कृत माणसांच्या वस्त्यांवर प्राणघातक हल्ले करीत, शिवाय दुर्गम पहाडांवर उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यावरील मानव सदृश्य वानरांची वस्ती होती. ही रामायणकालीन भौगोलिक परिस्थिती पुढील इतिहास काळाशी मिळतीजुळती दिसते. मध्यमयुगात शास्त्रीय आणि तांत्रिक ज्ञानाने पुढारलेले युरोपियन जेव्हा आपली गलबते घेऊन शोध मोहिमेवर निघाले, तेव्हा आफ्रिकेच्या निबिड अरण्यात नरभक्षांच्या टोळ्या आढळून आल्या होत्या. पुढारलेल्या युरोपियनांपुढे आफ्रिका व आशिया खंडातील मागासलेले लोक सहजगत्या त्यांची गुलामगिरी स्वीकारीत. यावरून असे स्पष्ट होते की रामायणकाळी सुसंस्कृत, पुढारलेले व अर्धवट उत्क्रांत वानरसदृश्य माणसे आणि नरमांसभक्षी राक्षस लोक एकाच खंडप्राय प्रदेशात एकाच काळात वास्तव्य करणे शक्य वाटते. फार जुन्या काळातील राम या महामानवाचे चरित्र आजच्या आधुनिक काळात कितपत सुसंगत आणि अनुकरणीय असू शकेल, यासाठी रामायणातील संघर्ष कोणत्या प्रवृत्तीत मोडते हे पाहावे लागेल. वास्तविक रावण हा पराक्रमी, सुविद्य व उच्च कुलीन होता. पण सुख उपभोगण्याची अनिवार्य लालसा आणि सत्तेच्या गर्वामुळे, शिवाय ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे तो राक्षसी प्रवृत्तीचा झाला. साहजिकच त्याच्याभोवती अतिरेकी, विध्वंसक आणि भ्रष्टाचारी वृत्तींच्या लोकांची भुतावळ जमू लागली. अयोध्येपासून काही अंतरावर असलेल्या नदीच्या दक्षिण तीरावर महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामाला बलातिबला विद्या शिकवली. या विद्येमुळे रोगराई, थकावट शरीरामध्ये येत नसून शरीरामध्ये ताकद राहते. मंत्र देत ते म्हणाले, रामा, ही विद्या तू जगाच्या रक्षणार्थ उपयोग कर. हे रघुनंदना, तुझ्यात अनेक गुण आहेत. ते गुण व माझ्या तपोबलाच्या प्रभावाने मी देत असलेल्या विद्येने वृद्धिंगत होतील. नंतर ती रात्र शरयू नदीच्या काठी गवताच्या शय्येवर घालवली. दुसऱ्या दिवशी आन्हिक उरकून तिघेही गंगा व शरयूच्या संगमावर पोचले. ती रात्र त्यांनी संगमावरच्या आश्रमात काढली. दुसऱ्या दिवशी विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली राम, लक्ष्मण एका निबिड अरण्यात आले. भर दिवसासुद्धा किर अंधार होता. श्वापदे मोकाट असलेले, पक्षी भीषण स्वरात ओरडत होते. हा भीषण वनाचा प्रदेश कोणता म्हणून श्रीरामांनी विचारल्यावर विश्वामित्र म्हणाले, पूर्वी मलद व करुष नावाची धनधान्याने समृद्ध दोन मोठी नगरे होती. कुरुष म्हणजे भूक व मलद म्हणजे चिखल. ही दोन्ही नगरे चांगली भरभराटीस असतानाच
आपल्या इच्छेनुसार अनेक रूपे धारण करणारी ताटका नावाच्या राक्षसिनीने प्रवेश करून दोन्ही नगरांचा पूर्ण नाश केला. हे रामा, ताटकेसारख्या अधर्मीयांना मारून तू हा प्रदेश निष्कंटक कर. ज्याच्या शिरावर राज्याचा भार असतो त्याचे हे कर्तव्य असते. येथे अभिनव रामायणाचा भाग 3 संपूर्ण झाला. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.